भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता अगदी नजरेच्या टप्प्यामध्ये आलेला आहे। प्रभू श्रीराम तब्बल 500 वर्षांनी पुन्हा एकदा अयोध्येमध्ये विराजमान होणार आहेत। तर या सोहळ्याला अवघे काही तास उरलेत। उद्या दुपारी 12:20 राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे। त्यापूर्वी अयोध्येतील राम मंदिराचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। साम टीव्हीवर आपण राम मंदिराचा नवा व्हिडिओ पाहू शकतोय। उद्या राम मंदिराचा भव्य सोहळा देखील पार पडणार आहे। तर त्याआधी हा नवा व्हिडिओ आता साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। तरी थेट दृष्ट आपण डोंबिवलीमधली बघतोय। दीपोत्सव साजरा केला जातोय। उद्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे आणि त्याच निमित्तानं जय जय श्री राम, सीता माता की, पवन सुत हनुमान की, जय श्री राम, जय जय श्री राम। तर डोंबिवलीमधील ही दृश्य आपण पाहतोय। राम मंदिराचा मोठा सोहळा उद्या देशभरात पार पडणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता डोंबिवलीमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। दीपोत्सव साजरा केला जातोय। आकर्षक अशी ही दृश्य देखील आपण पाहतोय। महाआरती देखील करण्यात आलेली आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त या महाआरतीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 1,11,000 दिव्यांनी हा संपूर्ण परिसर सध्या उजळून निघाल्याचं पाहायला मिळतंय। डोंबिवलीमध्ये हा विश्वविक्रम केला जातोय। प्रभू रामांची आणि राम मंदिराची प्रतिकृती देखील दीपोत्सवाच्या माध्यमातून साकारण्यात आलेली आहे। 1,11,000 हे दिवे या ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळतंय। तरी अत्यंत मनमोहक आणि डोळ्यांचं पारणं फिरणारे दृश्य आपण पाहतोय। श्रीकांत शिंदेंचा हा उपक्रम आहे। सर्वांनी दोन्ही हात उंच करून घोषणा द्यायची आहे। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय श्री राम, जय जय श्री राम। भव्य मंदिरामध्ये राम लल्लांचं पुन्हा प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्या पूर्वसंध्येला आज आपले सर्वांचे लोकप्रिय